बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या कडा शहराला पुरानं वेढलं. संपूर्ण शहर जलमय. ड्रोन दृश्य समोर. ढगफुटी पावसामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान. आष्टी तालुक्यामधल्या धामण गावातील नदीला पूर. पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. तरुणाचा मृतदेह झाडामध्ये अडकलेला आढळला. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या सांगवी आष्टीमधल्या नदीकाठची सुरेश धस यांच्याकडून पाहणी. नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी केल्या सूचना. जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या सातगाव डोंगरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. नदीचं पाणी गावामध्ये शिरल्यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलंय. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली. एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानंतर हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जाऊन मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. बिलवाडमध्ये 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू. 11 जण जखमी. घटनेनंतर जळगावच्या बिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोड. जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस. परतूर ते रांजणी पुलावरून नागरिकांचा प्रवास. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. बोडका गावातील नारोळा नदीला पूर. पुलाच्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगरच्या मिरसांगवी गावामधील कीना नदीला पूर. पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली. ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.